स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या प्रकाशकाला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा ऑडिओ कॉल नुकताच व्हायरल झालेला आहे। या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे आमदार तथा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विचारले असता त्यांच्यावर काय कारवाई करायची ते एकनाथ शिंदे करतील अशा मोजक्या शब्दात उत्तर देण्यात आले। प्रदेशाध्यक्ष चव्हाण हे आज शुक्रवारी शेगावात पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत जिल्हा प्रशिक्षण वर्ग योजना कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेला संबोधित करण्यासाठी चव्हाण ही शेगाव येथे दाखल झाले होते। यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले की येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे। प्रशिक्षणाचे विविध टप्पे लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे, जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। खरं तर आपल्याला माहिती आहे की संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे अभ्यास वर्ग हे सुरू आहेत। विदर्भामध्ये सर्व मंडळामध्ये अभ्यास वर्ग पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 1 मे ते येणारा संपूर्ण मे महिना हे जिल्ह्याच्या असणारे 19 जिल्हे आहेत। त्या जिल्ह्यामध्ये अभ्यासवर्ग हे निवासी असावेत आणि ते निवासी अभ्यासवर्ग पूर्ण करण्याचे कसे करायचे आहेत, त्यामध्ये विषय कोणते असावेत, 12 वेगवेगळ्या विषयांवरती यामध्ये जे प्रशिक्षित असे वक्ते हे त्याच ठिकाणी येतील। त्यामुळे वर्गांची रचना ही आपण सर्वांनी करायची आहे। त्या संदर्भातला आज हा इथे ही कार्यशाळा होती। शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी 2 दिवसापूर्वी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना फोनवरून धमकी दिली आणि याआधीसुद्धा त्यांनी विरोधात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द काढले होते। एकंदरीत त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल काय सांगाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावरती कारवाई करतील? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या संदर्भात एकनाथ शिंदेंशी चर्चा होईल आणि एकनाथ शिंदे त्यांच्यावरती जे काही करायला हवं ते नक्की करतील। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।